इंडिगोच्या गोंधळादरम्यान डीजीसीएची कंपनीच्या सीईओंना नोटीस, 24 तासांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश. इंडिगोच्या घोळाचा हिवाळी अधिवेशन हजेरीला फटका, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी लटकण्याची शक्यता. इंडिगोच्या हवाई गोंधळाची चौकशी करा, केंद्रीय नागरी वाहतूक मंत्र्यांचे आदेश. विमान प्रवासाचे नियोजन विचारपूर्वक करा, हवाई गोंधळ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमानसेवा विस्कळीतच. विमानाच्या फुगवलेल्या तिकीट दरावर सरकारी वेसण, इंडिगोच्या बेशिस्त कारभारामुळे विमान प्रवास महागला. प्रगतीनंतरही आरक्षण न्याय कसे, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मर्मावर ठेवलं बोट. सर्वोच्च न्यायालय सामान्य माणसासाठीच, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं अधोरेखित. खटल्यांचा खर्च कमी करणे तसेच निर्णयासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल, सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट. विरोधी पक्षनेत्याला घाबरताय का, उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल. मुंबई 2026 पर्यंत बांगलादेशी मुक्त करणार, 2,24,000 घुसखोरांना पकडलं, भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. मांसाहारी व्यक्तीला घर नाकारल्याचा प्रकार, मुंबईच्या मीरा भाईंदरमधील धक्कादायक घटना. मांसाहारी व्यक्तीला घर नाकारण्याला तडीपार करा, उद्धव ठाकरे यांचा मीरा भाईंदरमधील घटनेवर संताप. एकच महाराष्ट्र केसरी भरवा, चंद्रहार पाटील यांचा आग्रह. कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन, चंद्रहार पाटील यांच्या आंदोलनाला पैलवानांचा पाठिंबा. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. महायुतीतील नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी, आपली युती हिंदुत्वामुळे आहे, भाजपचा शंभूराज देसाईंना सल्ला. भाजपा सहयोगी पक्षांना गिळणार, ठाकरेंची टीका, भाजपाचं उत्तर. इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार, विजय वडेट्टीवारांचा सवाल. इंदू मिल स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. तपोवनात प्रदर्शन केंद्र उभारण्याला स्थगिती, मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. मुंबईत 17 वॉर्डांमध्ये 15% पाणी कपात, मुंबईत 8 आणि 9 डिसेंबरला 15% पाणी कपात, तानसा जलवाहिनीचे बदलण्याचे काम. नागपुरात वाहनांच्या शोरूमला लागली आग, आगीत 5 दुचाकी जळाल्याची माहिती. सोलापूरमधील बार्शीत दिवसाढवळ्या गुंडांची दहशत, कोयता नाचवत दहशत माजवताना व्हिडिओ व्हायरल, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. शिरूर तालुक्यात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद, महिनाभरात एकूण 23 बिबटे जेरबंद. कोकणातील हापूस गुजरातला जाणार, कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या मानांकनासाठी अर्ज. अमेरिकन शिष्टमंडळ भारतात येणार, व्यापार करार आणि वाटाघाटींची शक्यता. 10 डिसेंबर पासून 3 दिवस होणार चर्चा. रोमानियामध्ये ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात, मर्सडीज हवेत उडत 2 वाहनांच्या वरून गेली, अपघातात चालकाला किरकोळ दुखापत. भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिका 2-1 ने जिंकली, टीम इंडियाचा 9 गडी राखून विजय, जयस्वालची शतकी खेळी, कोहली रोहितचं अर्धशतक.